सागरचा फोन आलता, सागर जेव्हा सागर कुठे आहे तो? अरे मला पण आलता त्याचा. तर या सामन्यानंतर पुन्हा एकदा आपण एक अप्रतिम सामन्याकडे लढणार आहोत. सुमित फायटर विरुद्ध पाली. चला बॅटिंग करण्याकरिता दाखल व्हा दोन फलंदाज. सर्वज्ञ 11 अर्थातच सुखसाळे या टीमला आपण पाहताय. विक्रमगड तालुक्यातून अजून एक चांगली टीम्स आपण पाहणार आहोत. या अगोदर यशवंत नगर याही टीमला आपण पाहिलंय. सध्या मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करत असताना आपण पाहताय या दोन फलंदाजांना. राहुल सांबर आणि त्याच्या साथीला गिरीश ही जोडी या क्षणी जरूर सर्वज्ञ 11 टीमच्या माध्यमातून प्रवेश करते. महत्वाची लढत असणार आहे. वालीव टीमचा जर विचार केला तर वसई तालुक्यातून अजून एक टीम आपण पाहू शकता त्या ठिकाणी उपस्थित झाले. आजच्या दिवसामध्ये जरूर ज्या पद्धतीने आपण एसटी गाविक या फॉर्मॅट मधून या संपूर्ण टीम पाहताय. ही चौथी मॅच आता आजच्या रजनीमधील पाहायला मिळते. वालीव आणि त्यांचे विपक्ष सर्वज्ञ 11 असा सामना रंगेल आणि दोन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये आपण यावेळेला पाहताय. राहुल सांबर विक्रमगड तालुक्यातून एक अप्रतिम क्रिकेटमधील एक नाव सध्या मैदानाच्या आतमध्ये जरूर बघायला मिळतं. तर त्याच्या साथीला यावेळेला गिरीश या बॅटरला आपण पाहते. गोलंदाजी मार्क करते संदीप. खूपच लांबवरून दाखल झालेला संघ वालीव. वसई तालुक्यातून अजून एक संघ या ठिकाणी जरूर जॉईंट झाल्यात. तीन षटकासाठी 15 मिनिटाचा अवधी दिला जातोय. 9:40 पहिला चेंडू या ठिकाणी दर्जेदार उडवलाय राहुल सांबर. पहिल्या चेंडूवरती आपल्या फलंदाजीची झलक या ठिकाणी दाखवतोय. काय सुंदर फटका सजवलाय. या वेळेला अगदी ऑफस्टमच्या लाईन वरती परंतु जलद गतीने बॅट फिरली होती. मात्र या वेळेला संदीप आपल्या टीम करिता चांगलं कमबॅक करून देतोय. तर या सामन्याकडे पाहिलं तर जरूर पहिल्या चेंडूवरती जसा चेंडू बॅट वरती आला ना तसाच निघून गेला होता आणि म्हणूनच हा कॉन्फिडन्स. आता या वेळेला ऑफस्टमच्या लाईन वरचा चेंडू ऑन साइडला जरूर काऊ कॉर्नर रिझन मध्ये हा चेंडूला जरूर फील्ड केले जात आहे. धाव येते ती फक्त आणि फक्त 3 चेंडू 5 धावा पहिल्या षटकामध्ये. आणि जे पॉवर प्ले आहे ना त्यामध्ये अशाच पद्धतीने तुम्हाला बॅटिंग करावीच लागेल. आउटफील्ड खूप फास्ट असल्या कारणामुळे जसं सर्कलच्या बाहेर चेंडू जातोय मात्र या वेळेला जरूर खूप वेळापर्यंत हवेमध्ये आपण चेंडू पाहिला आणि शेवटच्या मोमेंटला आय कोऑर्डिनेशन जी नजर होती ना ती अप्रतिम ठेवली आणि म्हणूनच एक चांगली जजमेंट या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट डाऊन बाय गिरीश. ठाकुर चाहिए. तर नवीन येणारा बॅटर विशाल यांना पण पाहताय. अगदी चौथ्या चेंडूवरतीच विकेटचं नुकसान बघायला मिळालंय. लेफ्ट हँड बॅटर आहे. विक्रमगड भागातून आलेला संघ जरूर सर्वज्ञ 11 अर्थात सुखसाळे हा संघ आपण पाहताय. पहिल्या 3 चेंडूवरती जरूर एक चांगला स्ट्रोक आपण पाहिला होता परंतु तदनंतर एक विकेट ती देखील मिळाली
आणि गिरीशच्या बाद झाल्यानंतर विशाल डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला जरूर प्रोटेक्शन देण्यात आलंय. एका खेळाडूला जरूर काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये ठेवण्यात आलंय. एक खेळाडू आता या वेळेला पहिला चेंडू यावेळेला प्लम मध्ये पाहायला मिळतोय. विकेटचं पतन अगदी पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता या खेळाडूच्या, ज्यामध्ये लेंथ लाईन काय सुंदर पद्धतीने गोलंदाजांनी हाताळले, ज्यामध्ये बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती येते विकेट. फलंदाज गॉन. मैदानी तळपते बॅट एक एक भन्नाट मारतोय शॉट. मैदानी तळपते बॅट एक एक भन्नाट मारतोय शॉट. मारतो चौकार षटकार एकच घाऱ्या या रायगडात. नाव गाजतंय त्याच साऱ्या महाराष्ट्रात. विशाल बाद झाला आणि त्यानंतर विशाल मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. विशाल कुरकुटे. मात्र या क्षणी जरूर विकेट पडण्याचा सिलसिला आता कंटिन्यू सर्वज्ञ 11 टीमचा बघायला मिळतोय. असूनही जरूर या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू 2 विकेट जरूर आल्यात आणि ऑन हॅट्रिक वरती सध्या संदीप या गोलंदाजाला आपण पाहताय. चांगला चेंडू या वेळेला अगदी चेंडू पडल्यानंतर बॅट वरती प्रॉपरली आला होता, फक्त चेंडूला दिशा दिली आणि नंतर इथं येत आहेत त्या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे आणि चांगली कॉलिंग असेल ना तर तुमच्या या पद्धतीने धावा तुम्ही जॉईंट कराल आणि तेच चित्र या वेळेला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 7 या अंकावरती. विकेट पडल्यात त्या 2. पहिलं षटक हे अप्रतिम ठरलंय ते सध्या वालीव टीम साठी. क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा. क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा. क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा. थँक्यू. तर दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतायत निलेश या गोलंदाजाला. अगदी इथं जरूर ज्या पद्धतीने पहिलं षटक केवळ 7 धावांचं राहिले, ज्यामध्ये राहुल सांबरच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौक करायला होता. आता जास्तीत जास्त वेळा आपण त्याला नॉन स्ट्रायकिंग वरती पाहिलंय आणि म्हणून स्कोर कार्ड थांबलाय. आता पहिला चेंडू या वेळेला अगदी पुन्हा एकदा फ्रंट फुटला चेंडूला दिले आणि तिथून चेंडूला जरूर केवळ पिक केलंय. 1 धाव संख्येवरती यावेळेला सॅटिस्फाईड. सध्या कॅल्क्युलेट क्रिकेट, स्टडी क्रिकेट जे म्हणतात ना ते राहुलच्या माध्यमातून आपण पाहताय. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूवरती अटॅक. सुमित फायटर टीमचे कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे मंचावरती त्वरित. आता या वेळेला स्लोवर 1 चेंडू होता, कारण ज्या पद्धतीने या चेंडूवरती जर नजर टाकली तर थोडासा फ्लॅटेड चेंडू फेकला होता, उंची जास्त दिली होती आणि गती जी होती ना ती त्याच्यामधून काढली होती आणि म्हणूनच बॅटच्या स्लॉटमध्ये विशालच्या नव्हता हा चेंडू. चांगल्या लेंथ लाईन वरती याही षटकामध्ये निलेशने आतापर्यंत गोलंदाजी केली. 2 चेंडूवरती 2च चिक्की सिंगल दिल्यात आणि 9 या अंकावरती सध्या तरी आपण हा स्कोर पाहताय. ऑन साइडला 3 खेळाडूंना जरूर या ठिकाणी ठेवण्यात आलंय. या खेळाडूकरिता रिव्हर्स हिटचा अटेम्प्ट केलाय आणि राहुल सांबर वन्स अगेन आपल्या बॅटची कमाल. अगदी डग आउट मधून या फटक्यांकरिता टाळ्यांचा गजर ऐकायला मिळतोय आणि त्या पद्धतीचा शॉट येतोय. काय सुंदर फटका या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलाय. षटकार आणि त्यानं मात्र धावा चांगल्या पद्धतीने यावेळेला जरूर बिल्ड झाल्यात. म्हणतात ना की तुमची बेसिक, तुमची फाउंडेशन, तुमचा पाया हा जर चांगला मजबूती जर बनत असेल ना तर तुम्ही चांगल्या बिल्डनं धावसंख्या देखील त्या पद्धतीने प्रदान करू शकतायत आणि ते चित्र
या ठिकाणी बघायला मिळतंय. अगदी यावेळेला जरूर सर्कलच्या आतमध्ये खेळाडू बघायला मिळत नाहीये, त्याचाच परिपूर्ण फायदा उचललाय आणि इथं या सिच्युएशनला थोडंसं माघारी राहावं लागलंय विशाल खुरकुटे या फलंदाजाला. येते विकेट, फलंदाज सॅक्रिफाईस विकेट म्हणून या खेळाडूला आपण पाहताय परतलाय. 2 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. स्कोर कार्डवरती 16 धावा. आता या क्षणी जरूर चांगले लेंथ आणि लाईन वरती हा चेंडू निश्चितच आपण या ठिकाणी पाहू शकताय. अप्रतिम चेंडूची फेकी आता या वेळेला जरूर आपल्याला पाहायला मिळते. आता याही वेळेला चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला जातोय लॉंग ऑन बॉडीच्या अगदी जवळ. इथं मात्र जर आपण पाहिलं तर यावेळेला झेल तर ड्रॉप केल्याशिवाय 2 धावा देखील या क्षणी आपण पाहताय. आणि स्कोर कार्ड या सिच्युएशनला मात्र जरूर चांगल्या पद्धतीने बिल्ड होत असताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं कंप्लीट होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सर्वोच्च इलेव्हन संघ जाऊन पोहोचलाय 19 या अंकावरती. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. नवीन गोलंदाज वसंत बॉलिंग मार्क वरती येतोय ओव्हर द विकेट. आता या अगोदरच्या चेंडूवरती ज्या पद्धतीने बॅट फिरली होती राहुलची त्याच पद्धतीने याही सिच्युएशनला मात्र तेवढ्या जलद गतीने जेव्हा चेंडू येतोय ना तो मात्र योग्य पद्धतीने कनेक्ट होत नाहीये आणि ते चित्र बघायला मिळतंय. वसंत या ठिकाणी चांगल्या लेंथ आणि लाईन वरती चेंडूची फेकी या ठिकाणी करतोय. यस यावेळेला जरूर चांगला स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रामध्ये कन्वर्ट केला गेलाय आणि त्या ठिकाणी पाहता पाहता जरूर 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट च्या माध्यमातून दोन्ही फलंदाज सध्या यावेळेला सर्वोच्च इलेव्हन टीमसाठी. आता या क्षणी जरूर सध्या पॉवर प्ले ज्या पद्धतीने खेळला गेला होता आणि तदनंतर सिंगल डबल या कंटिन्युअस धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. इथे एक चांगली संधी उपलब्ध झाली होती परंतु या सिच्युएशनला जरूर थोडीशी मिस्टेक झाली आणि तदनंतर 2 धावा येत आहेत. सिंगल डबल धावसंख्या कंटिन्युअसली या ठिकाणी सर्वोच्च इलेव्हन टीमच्या माध्यमातून आपण पाहताय आणि या 2 धावसंख्या आणि तदनंतर स्कोर कार्ड आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 23-23. अजूनही 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये आपण पाहताय. आता या वेळेला तेवढ्याच जलद गतीने चेंडू येतोय. अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा मनसुबा दाखवला होता या खेळाडूने परंतु हा चेंडू मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीने येतोय आणि प्रत्येक षटकारांकरिता आता या ठिकाणी पारितोषिक येत आहे. अगदी मुख्य व्यासपीठावरती समीरजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 200 रुपयांचे कॅश प्राइज प्रति षटकारांसाठी घोषित करण्यात येत आहे. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा चांगल्या लेंथ लाईन वरती राहुल वरती आता थोडासा दबाव आणि दडपण ते मात्र निर्माण केले जात आहे.
कारण या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू केवळ 4 धावा. वसंतच्या माध्यमातून आपल्या टीमला एका चांगल्या स्पॉट पर्यंत जरूर घेऊन जाण्याचा त्याने प्रयत्न केलाय. हा चेंडू मात्र तेवढ्याच चांगल्या लेंथ लाईन वरती अगदी ऑफस्टम्पचा जो चेंडू होता ना तो मात्र ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा आपण पाहिला होता. बाईटच्या माध्यमातून 1 धाव याही क्षणी जॉईंट होते स्कोर कार्ड वरती आणि षटक क्रमांक या ठिकाणी 3 कंप्लीट. 3 षटक समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जॉईंट झाल्यात ना त्या 24 धावा 24 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत. अजूनही अंतिम 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि प्रत्येक हॅट्रिक करिता 1000 रुपयांचे कॅश प्राइज समीरजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अनाउन्समेंट झाले. मग ती षटकारांची असू दे, मग ती चौकारांची असू दे किंवा विकेटची असू दे, या मॅच करिता हे पारितोषिक या ठिकाणी अनाउन्स झालंय. आणि बघूया अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाज गणेश स्कोर कार्ड वरती केवळ 24 धावा सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहेत. राहुल सांबरला आपण मागील षटकामध्ये थोडंसं स्ट्रगल करत असताना पाहिलंय अंतिमच्या काही चेंडूवरती. इथं यावेळेला जशी चेंडूची गती होती त्या चेंडूला जरूर ऑन साइडला ज्या पद्धतीने यावेळेला रिव्हर्स सीटच्या माध्यमातून कन्वर्ट केलं जात आहे. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे 4 धावसंख्येसाठी. सुंदर फटके, स्मॉल पॅकेट ऑफ डायनामिक या पद्धतीने सध्या तरी आपण राहुल सांबर याला पाहताय. सुपर बॅटिंग. अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात झालेली आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती राहुल सांबर यानं एक दर्जेदार नाव विक्रमगड तालुक्यातून बडवलंय. आणि आता या सिच्युएशनला जर आपण पाहिलं तर डेफिनेटली इथं मात्र जास्तीत जास्त उंची आणि थोडीशी लेंथ लाईन देखील जर आपण पाहिली तर जरूर लेग स्टंपच्या बाहेर आणि म्हणूनच 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 1 बाउन्स देखील वॉर्न करण्यात आलंय. महत्वाची लढत आहे कारण दोन्ही टीम अप्रतिम आहेत. वालीव टीमचा विचार केला तर वसई तालुक्यातून अजून एक टीम मात्र या ठिकाणी उपस्थित झाली. एक टीम आपण चिंचोटी कामन ती देखील त्याच विभागातून पाहिली होती. या अगोदर लोहार 11 संघ सिल्वाच्या क्षेत्रामधून आला होता. अर्थातच आज देखील खूप लांब लांबवरून टीम या ठिकाणी आल्यात. आता जलद गतीने जास्तीत जास्त चेंडू तर फेकले जात आहेत, मात्र म्हणतात ना की तुमची गती ही तुम्हाला नेहमीच खूप पुढे घेऊन जाते. परंतु जर का तुमची गती अशा पद्धतीने असेल ना तर त्यानंतर त्याच गतीचा तुम्हाला जरूर नुकसान देखील होऊ शकते आणि ते चित्र पाहायला मिळतंय. 2 चेंडू सध्या या वेळेला लेग स्टंपच्या बाहेर हाताळले गेलेत ना आणि म्हणूनच या अवांतर 2 धावा पाहायला मिळत आहेत. इम्रान भाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम. एक मोठी क्रिकेट टुर्नामेंट सध्या आपण पाहताय. आता या वेळेला कनेक्शन चांगलं झालंय. जी प्रतीक्षा आपण करत होता या फटक्यांची राहुलच्या बॅट मधून अखेर तो फटका सजवला गेलाय. चेंडू बॅकवर्ड स्पेलेग रिजनला निवडलाय. क्षेत्रामध्ये चेंडू अप्रतिमरित्या कन्वर्ट झालाय. येतोय चौकार 4. आणि चौकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड या क्षणी 34 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. खूपच वेगाने स्कोर कार्ड इथून मात्र जरूर बिल्ड होत असताना बघायला मिळतंय. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर ही नेहमीच गोलंदाजावरती थोडासा दबदबा तर असतोय, मात्र तिथून दबावामध्ये न बिखरता तुम्हाला आपल्या टीमसाठी एका चांगल्या खेळानं जरूर एंड करावं लागेल ना. आता सध्याच्या सिच्युएशनला 2च चेंडू फेकून झालेत आणि आपण म्हणू शकतो की 10 धावा त्याने खर्च केल्यात ना. गणेश अंतिमचे जरूर हे षटक आहे. थोडासा दबाव या ठिकाणी साफपणे पाहायला मिळतोय गोलंदाजावरती. आता याही वेळेला जरूर जास्तीत जास्त जरूर इम्प्रूव्ह
फलंदाज ऑफस्टमच्या लाईन वर्ण करतोय. तिथून ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा सातत्याने आपण पाहिलाय, परंतु त्यामध्ये अजूनही सफल ठरला जात नाहीये योग्य पद्धतीने. सुरुवातीच्या चेंडूपासून आपण पाहिले तर अटॅकिंग रोलमध्ये आपण या खेळाडूला पाहिलंय. दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये जरूर सिंगल डबल या धावावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं होतं या फलंदाजाने. आणि वालीव टीमनं आतापर्यंत जशा पद्धतीची गोलंदाजी केली आहे त्या गोलंदाजीला अजूनही या 3 चेंडूमध्ये जरूर त्याचा वापर करावा लागेल. अजून एक जरूर चांगला चेंडू या क्षणी जरूर चेंडू मात्र स्टंपला ब्रश करून चाललाय आणि येते विकेट, महत्वाची विकेट. पुढील सामन्याकडे आपण वळणार आहोत. सुमित फायटर त्यांचे विपक्ष पाली आणि या दोन टीम चे कॅप्टनना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरिता उपस्थित व्हा. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत, अंतिम 2 चेंडू गणेश न सुंदर कमबॅक करून दिलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय महेश. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ या क्षणी आपल्याला बघायला मिळतोय आणि याच 2 चेंडूवरती घडेल का, इथून स्कोरला बिल्ड केलं जाईल की ज्या पद्धतीने गणेशनं आपल्या टीमसाठी कमबॅक करून दिलाय तशा पद्धतीने या ठिकाणी जरूर गोलंदाजी करेल. थोडासा दबाव देखील होता. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 8 धावा 10 धावा आल्या होत्या, ज्यामध्ये 2 चौकार आणि त्यानंतर 2 वाईड त्याने हाताळले होते. मात्र तिथून सुंदर कमबॅक केलंय. आता यावेळेला जरूर मिड विकेटच्या जोरमध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. दुसऱ्या धावांचा नितांत प्रयत्न आहे आणि यावेळेला कलेक्शन त्या पद्धतीने नाहीये. याच बरोबर 2 धावा महत्वाच्या क्षणी प्राप्त होत आहेत. पाहिजे तसा स्कोर या ठिकाणी जरूर बनत नव्हता, परंतु जशा बॅटिंग मध्ये आपण अंतिमच्या षटकामध्ये राहुल सांबरला पाहिलं, 2 अप्रतिम स्ट्रोक त्यांना मात्र कन्वर्ट केलेत आणि त्यानंतर सन्मानजनक स्थितीपर्यंत सध्या तरी सर्वोदय 11 हा संघ पोहोचलाय. 36 धावा. अजूनही 1 चेंडू. आता या वेळेला काय घडलंय, फुल टॉस चेंडू येतोय, नो बॉलचा इशारा देखील आपण पाहताय आणि अव्वांतर 4 धावा, अर्थातच 5 धावसंख्या या चेंडूवरती आपण पाहताय. आणि जो प्रेशर बिल्ड केला होता ना तो रिलीज केलाय या चेंडूनं. जलद गतीने चेंडू जरूर हाताळण्याचा प्रयत्न होता, ज्यामध्ये हातातून चेंडू अगदी फुल टॉस झाला आणि या सिच्युएशनला चेंडूला रोखलं नाहीये विकेटच्या पाठीमागं. या 5 धावा टीमला मात्र जरूर खूप महागात पडू शकतायत बॉलिवूड टीमला. 41 या अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. आता शेवटच्या चेंडूवरती अजून एक ब्रँडेड स्ट्रोक आलाय, महेशच्या बॅट मधून येतोय. जबरदस्त हा फटका 6 धावसंख्येसाठी. टाळ्या शिट्ट्या वाजल्यात या अंतिम फटक्याकरिता आणि षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट होतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर. स्कोर कार्ड वरती आपण पाहिले तर तब्बल 47 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. विजयांसाठी 48 धावा 24 चेंडूमध्ये रिक्वायर्ड रेट प्रति षटक 12 धावांचं. मात्र याच दरम्यान विनंती असेल ना, पाली संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर सुमित फायटर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस करण्याकरिता तर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील या ठिकाणी केला जातोय. पाली आणि त्याचबरोबर त्यांच्या विपक्ष आपण पाहताय सुमित फायटर या 2 टीम.
तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना आपण सर्वज्ञ 11 या टीमला पाहू शकतायत. चांगली जरूर बॅटिंग केली, शेवटच्या षटकामध्ये आक्रमक रवैया दाखवला आणि तब्बल अंतिमच्या षटकामध्ये 2 चौकार, 3 चौकार आणि त्यानंतर 1 षटकार, भरपूर धावा. सुमित फायटर या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत प्रतीक धोदडे या खेळाडूला. या संपूर्ण परिसरामध्ये या खेळाडूने आतापर्यंत भरपूर चांगलं क्रिकेट खेळलंय आणि फॅन फॉलोविंग ही भरपूर सारी या खेळाडूच्या भागामध्ये आहे आणि या मॅच नंतर आपण त्याला पाहणार आहोत. आमच्यापर्यंत अजून एक या ठिकाणी जाहिरात सर्वज्ञ 11 क्रिकेट क्लब सुकसाळे जी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण टीम पाहताय. याच टीमनं विक्रमगडमध्ये एक चांगली मॅच ऑर्गनाईज केले. 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी अशी ती स्पर्धा आहे. प्रथम पारितोषिक 30,000, द्वितीय पारितोषिक 20,000, तृतीय 10,000, चतुर्थ आणि पाचवं 7,000 अशी ही क्रिकेट टुर्नामेंट सुकसाळे या मैदानावरती 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या दरम्यान येते. त्या ठिकाणी ST एक गाव एक गटांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि आपणास जर या ठिकाणी प्रवेश निश्चित करायचा असेल तर आपण आयोजकांशी जरूर संपर्क साधायचा आहे. जाऊया मॅच कडे. 24 चेंडू आणि तब्बल 48 धावा. प्रति षटक इथून मात्र धावा प्राप्त करायच्या आहेत ना त्या 12 आणि तशा पद्धतीची जर फलंदाजी झाली तर सामना इथं जिंकला जाऊ शकतोय. का वालीव टीम कडे देखील चांगल्या बॅटिंगचा भरणा आहे आणि त्याच कारणामुळे हा सामना बनू शकतोय, यामध्ये शंका नाहीये. तर 2 फलंदाज निलेश आणि संदीप ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. गोलंदाजी मार्क वरती येतोय विशाल. 24 चेंडू आणि तब्बल 48 धावांचं टार्गेट आहे आणि याचा टाइम सेट आपण करतोय यावेळेला 10:05 या ठिकाणी सामना सुरुवात करतोय. अगदी 10:15 10:20 आतमध्ये आपल्याला 3 षटकं ही जरूर कंप्लीट करायची आहेत. तर जाऊया सामन्याकडे. या ठिकाणी सामन्याला प्रारंभ करण्यात येतोय. अगदी पॉवर प्लेचं हे षटक आहे. 2 खेळाडू जरूर एक मिड विकेट आणि तदनंतर एक एक्स्ट्रा कव्हरिजन असे 2 खेळाडू या ठिकाणी सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू यावेळेला लाऊडली अपील करण्यात येते आणि पंच तटस्थ आहेत. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं डिसिजन OUTC येत नाहीये, नोट आउटचं डिसिजन. पहिला चेंडू या ठिकाणी अप्रतिमरित्या आपण पाहताय. ज्या प्रकारे निलेश हे मात्र हलकासा जरूर ऑफस्टमला येऊन ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा दाखवला होता, परंतु या चेंडूवरती जरूर कनेक्ट करू दिलं नाहीये. चांगली चेंडूची फेकी सध्या तरी या ठिकाणी करण्यात येते. विशाल बॉलिंग मार्क वरती आहे. कनेक्शन त्या पद्धतीने होत नाहीये. घडलंय काय यावेळेला 2 खेळाडूंच्या मध्ये तालमेल नाहीये आणि विकेटचं पतन. फलंदाज रन आउटच्या माध्यमातून यावेळेला परतला जातोय. पहिल्या चेंडूवरती देखील आपण अशाच पद्धतीने थोडासा प्रेशर पाहिला होता. दुसऱ्या चेंडूवरती अगदी बॅटला चेंडू योग्य पद्धतीने संपर्क झाला होता, परंतु एक धाव रिस्की घेण्याचा प्रयत्न होता, ज्यामध्ये विकेट निलेशच्या माध्यमातून एक मोठी विकेट म्हणावी लागेल ना. तर पहिल्या षटकामध्ये जर अशा पद्धतीची विकेट रनआउटच्या माध्यमातून येत असेल आणि तीही सलामीच्या बॅटरची, तर टीमला मात्र त्याचं पूर्णपणे भुगतान हे जरूर व्हावं लागेलच. कारण यावेळेला नवीन बॅटर सध्या येतोय संदीप आणि समोरच्या बाजूने यावेळेला चांगली गोलंदाजी करण्यात येते विशाल कडून.
आणि कालच्या दिवसापासून आपण पाहू शकतात ना की या स्पर्धेमध्ये अजून एक आकर्षण आपण मॅन ऑफ द सिरीज तर आकर्षण पाहिलंच जरूर लकी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून देण्यात आले. मात्र याच बरोबर प्रेक्षक वर्गांकरिता देखील एक चांगली संधी असणार आहे. याच दरम्यान एक सुंदर स्ट्रोक येतोय चौकार. प्रेक्षक वर्गांसाठी देखील एक चांगली संधी अशी आहे की जी जरूर मंचाच्या जवळ जे आपण सायकल बघताना त्या सायकल मधून एक सायकल मात्र लकी ड्रॉ साठी ठेवण्यात आलेली आहे आणि त्याची मात्र कुपन आहेत ती वितरित केली जाते. एक कुपन 20 रुपयांसाठी देण्यात येत आहे आणि ते कुपन आपण खरेदी करा. शेवटच्या दिवशी लकी ड्रॉ करण्यात येईल आणि ज्यामध्ये जो लकी विनर असेल त्याकरिता त्या ठिकाणी जरूर सायकल म्हणून बक्षीस देण्यात येईल. आणि अजून सायकल बरोबरच 10 इतर बक्षीस देखील आहे. म्हणजेच सायकलच नाही तर इतर आकर्षक 10 बक्षीस देखील त्यामध्ये ऍड आहेत आणि फक्त 500 तिकीट यामध्ये आहेत ते आपण घ्यावीच अशी प्रेक्षक वर्गांना विनंती आहे. मात्र याच दरम्यान 2 चेंडूवरती 2 अप्रतिमरित्या या वेळेला जरूर हे चौकार ठोकले गेलेत आणि सामन्यामध्ये ट्विस्ट अँड टर्न येतोय. कारण 2 चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 8 या अंकावरती. नवीन येणाऱ्या फलंदाजाने करिश्माई बॅटिंग केले आणि आपल्या टीमला एका चांगल्या स्कोर पर्यंत जरूर जो 48 धावांचा टार्गेट आहे तो अचीव्ह करण्याकरिता प्रयत्न केला गेलाय. अजूनही 40 धावांचं टार्गेट आहे. सुनी 2 चेंडू या षटकाचा विचार केला तर काही सुंदर ऑर्गनायझेशन आतापर्यंत जव्हार चषकाच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. संपूर्ण मॉर्निंग क्रिकेट क्लब जव्हार त्यांच्या आयोजनातून साकार होत असणारी क्रिकेट टुर्नामेंट या 3ऱ्या पर्वामध्ये काही उत्कृष्ट पद्धतीने पाहायला मिळत आहे. आज दुसरी रात्र आहे. आज देखील एसटी एक गाव एक संघ, उद्या देखील एसटी एक गाव एक संघ. आता या वेळेला जरूर 2 चौकार बॅक टू बॅक आले होते. मात्र इथं थोडासा ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडूला बॅटला प्रश करतोय आणि विकेट कीपर चुकी करत नाहीये. विकेट येत आहे. दुसरे विकेट यावेळेला पाहायला मिळते वालीव टीमला. स्कोर कार्ड वरती केवळ 8 धावा सध्या तरी पाहायला मिळतात. 5 चेंडू फेकून झालेत. इथून अजूनही 40 धावांचं मोठं टार्गेट आहे. 19 चेंडू 40 धावा असं इक्वेशन आपण या क्षणी पाहू शकतायत. या सामन्यामध्ये जर पुनरागमन करायचं असेल ना तर बॅटिंग मध्ये चांगले कार्य संपन्न करावंच लागेल. हा सामना तशा पद्धतीने आहे. अंतिमच्या षटकामध्ये ज्या सर्वज्ञ 11 टीमने धावा या ठिकाणी बनवल्यात तर पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आपण या ठिकाणी विशालच्या पाहताय. चांगला स्ट्रोक येतोय. ओ हो, शेवटचा चेंडू जसा फलंदाज दाखल झाला आणि त्यानंतर ऑफस्टंपच्या जवळ असणाऱ्या चेंडूला फक्त दिशा दिले आणि दिशा चांगली तर गोलंदाजाची दशा खराब होणार हे मात्र निश्चित आहे. येतो एक सुंदर स्ट्रोक, चौकार येतोय आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. स्कोर कार्ड वरती 12 धावा लागल्यात. सामना बनू शकतो ज्या पद्धतीने या वेळेला बॅटिंग केली जाते. जरी 2 विकेट पडल्या असल्या तरी देखील यावेळेला वालीव संघ प्रयत्न करतोय. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक, इथून 36 धावा. रिक्वायर्ड रन रेट अजूनही 12 धावांचा प्रत्येक षटकामध्ये आहे आणि त्या पद्धतीने जर खेळ झाला तर मॅच मध्ये एक जबरदस्त रोमांच येऊ शकतोय.
18 चेंडू 36 धावा. एक क्रुशियल मोमेंट हे सध्या आपण यावेळेला पाहताय, कारण इथून गाडी रफ्तारमध्ये जर या ठिकाणी धावली तर वालिव संघ जरूर या ठिकाणी विजयाच्या आसऱ्याला जाऊ शकतोय. शेवटच्या चेंडू ती चौकार आलाय. आता यावेळेला राहुल सांबर बॅटिंग मध्ये काय किफायतशीर त्याने मात्र फलंदाजी केली, तो गोलंदाजी करण्याकरिता देखील तो येतोय आणि हे षटक खूप महत्वाचं असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात ना, म्हणूनच हे षटक दोन्ही टीम करिता एक चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल. ओव्हर द विकेट च्या माध्यमातून राहुल सांबर यावेळेला फुल टॉस पहिलाच दिलाय आणि त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळत नाहीये. चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावसंख्येसाठी. एक उत्कृष्ट दर्जाचा फटका या ठिकाणी सजवण्यात आलाय. फलंदाज निलेश सलामीचा बॅटर आहे आणि तो जोपर्यंत असेल ना तोपर्यंत याच पद्धतीचे स्ट्रोक आपण पाहू. हा चेंडू देखील जर पाहिला तर अगदी फुलटॉस प्राप्त झाला आणि चेंडू कन्वर्ट केला होता तो जरूर चौकारांसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. 5 चेंडू थोडेसे दबाव या मॅच मध्ये निर्माण करू शकते. ओहो, अजून काय घडले मैदानाच्या आतमध्ये, हे अलग दृश्य होतं. यावेळेला बॅट जलद गतीने फिरली होती आणि त्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी चेंडूला बॅट लागते आणि त्यानंतर चेंडू अगदी नजर नव्हती त्या खेळाडूची आणि त्यानंतर थोडासा जरूर चेंडू शरीरावरती येऊन आदळला. दोन चेंडू 5 धावा. वसंत नवीन बॅटर दाखल झालाय. हा चेंडू मात्र अप्रतिमरित्या केवळ डिफेन्स केलं जात आहे. 48 धावांचा टार्गेट आपण पाहू शकतात ना, की सर्वज्ञ 11 टीमने पहिल्या षटकामध्ये जरूर 12 धावा जरी खर्च केल्या तर या षटकामध्ये पहिला चेंडू चौकार तिथून कमबॅक राहुल सांबरच्या माध्यमातून करण्यात येत आहे. क्रिकेटमध्ये अशाच पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागतोय. झालेल्या चुकांना दुरुस्त करत एक चांगली जरूर बिल्ड उभारणं हे तुमचं कार्य असतंय आणि या सिच्युएशनला बॅक टू बॅक याच झोन मध्ये आतापर्यंत काय कमालीचे फटके आपण पाहिलेत. हा देखील चेंडू चाललाय थर्ड मॅन आणि जरूर पॉइंटच्या मधून चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पलीकडे 4 धावसंख्येसाठी. अगदी स्लाइस केलं गेलं होतं चेंडूला आणि बॅटला चेंडू जसा संपर्क करतोय आणि त्यानंतर खूपच वेगाने हा चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पलीकडे चौकारांसाठी. चौकार येतोय जरूर. 2 चौकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहिलेत आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 21. अजूनही 27 धावा इथून. हा स्लोवर चेंडू, ही ॲबिलिटी नेहमीच राहुल सांबरची आपण पाहताय आणि त्याचा मात्र परिपूर्ण अवलंब त्याने केलाय. हा चांगला चेंडू. शेवटचा चेंडूचा खेळ असेल. 9 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च करण्यात आले. 13 चेंडू अजूनही विजयासाठी 27 धावा. 13 चेंडू 27 ची आवश्यकता मॅच बनू शकते. ज्या पद्धतीने वालिव टीमने देखील आतापर्यंत अफलातून खेळ केलाय. अंतिम चेंडू पर्यंत मॅचचा रिझल्ट आपण सांगू शकत नाहीयेत. हा चेंडू या क्षणी पुन्हा एकदा थोडस माइंडसेट योग्य पद्धतीने जरूर नाहीये. बॅक टू बॅक या झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेला 2 खेळाडू मध्ये तालमेल नाहीये आणि डेफिनेटली विकेट येते. वसंतला आता या क्षणी परतावं लागले बॅक टू डगआउट. षटक देखील या ठिकाणी कंप्लीट झालंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. स्कोर कार्ड वरती 22 धावा. आता 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. सामना रोमांचक आहे हे मात्र निश्चित आहे. कारण जरी 26 धावा इथून लागत असल्या तरी देखील तो दमखम वालिव टीमने आतापर्यंत ठेवलाय या मॅच मध्ये. सर्वज्ञ 11 टीमने देखील सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आतापर्यंत 22 धावा खर्च केल्यात. नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये येतोय अनिल आणि त्याचबरोबर
नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये रामदास. लेफ्ट हँड बॅटर आहे स्ट्राईक इन वरती आणि आता यावेळेला जरूर लेफ्ट हँड बॅटर जसा दाखल झाला ना, आता यावेळेला कॉम्बिनेशन राईट हँड बॅटर लेफ्ट हँड बॅटर अशा पद्धतीचे आपण पाहणार आहोत. 12 चेंडू 26 ची आवश्यकता. रोमहर्षक सामना यावेळेला बघायला मिळतोय या दोन टीम मध्ये. राऊंड विकेट पहिला चेंडू यावेळेला अगदी ऑफस्टंपच्या लाईनवरचा चेंडू या ठिकाणी अप्रतिमरित्या यावेळेला कन्व्हर्ट केला गेलाय. धाव मिळेल ती फक्त एक. सेन्सिबल क्रिकेट दोन्ही फलंदाज मात्र स्ट्राईक एंड वरती आणण्याचं कार्य केले या फलंदाजाने. जसा निलेश सलामीचा बॅटर आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आता यावेळेला काय सुंदर चेंडूची फेकी या ठिकाणी आपण पाहताय. गती देखील आहे वेग देखील आहे. वेगेवर स्वार होऊन या ठिकाणी ज्या पद्धतीने चेंडू हाताळलाय अप्रतिम. सुरेख लेंथ लाईन वरती हा चेंडू होता मात्र जरूर लाऊडली अपील केली होती. ऑफस्टंपला मिस करणार तो चेंडू पाहायला मिळतोय. ज्यामध्ये डॉट चेंडूची फेकी. निलेश हा खूपच चांगला फलंदाज आहे ज्या खेळाडूने आतापर्यंत आपल्या टीमला एक संघर्षपूर्ण इनिंग खेळून दिले. मात्र विजय संपादन करून द्यायचा असेल ना तर अंतिम चेंडू पर्यंत लढावं लागेल. रामदास वॉट बॉलिंग सुरेख गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश केला. कारण सामन्यामध्ये त्या पद्धतीने ट्विस्ट येत आहे. यावेळेला जरूर 3 चेंडूवरती धाव मात्र बनली ती फक्त एक. येणारे 9 चेंडू आणि धावा मात्र अजूनही प्राप्त करायच्या आहेत ना त्या 25 या सामन्याला कलाटणी देण्याचं कार्य केलंय रामदासने. जलद गतीने जास्तीत जास्त चेंडू. आता यावेळेला जरूर टायमिंग चांगलं केलं गेलं. स्ट्रेट ड्राईव्ह डाऊन द ट्रॅक आपण पाहताय आणि फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव संख्या होती. सॅटिस्फाईड. सुंदर सामना जरूर येतोय. ज्या पद्धतीने तो दबाव आहे ना तो यावेळेला सातत्याने निर्माण होतोय. जसे मागील सुरेख लेंथ लाईन वरती गोलंदाजी या सिच्युएशनला केली जाते. का आता इक्वेशन देखील जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 1 चेंडू खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू 22 ना नाही 24 झालंय ना. 7 चेंडू आणि अजूनही 24 धावा असं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. पूर्णपणे या षटकामध्ये रामदासच्या गोलंदाजीने एक मोठा दबाव निर्माण केलाय वालीव टीम वरती आणि या प्रेशर मध्ये जरूर या सिच्युएशनला फलंदाजांना थोडंसं स्ट्रगल करावं लागलंय. अजूनही 6 चेंडू आणि तब्बल 24 धावांचं टार्गेट असणार आहे. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि सामन्यावर एक अप्रतिमरित्या जरूर आपल्या बाजूने हा सामना मात्र फिरवून दिलाय. तो सामना अजूनही समाप्त नाहीये. वालीव टीमकडे देखील चांगल्या फलंदाजीनं भरलेला संघ आहे. अगदी जो रोशन बाद झाला ना त्या रोशनच्या नावावरती अनेक रेकॉर्ड त्या क्षेत्रामध्ये आहेत. परंतु या मॅच मध्ये तो लवकर बाद झालाय. मात्र प्रेक्षक वर्गाने त्या फलंदाजाची बॅटिंग आज मात्र पाहायला मिळाली नाहीये. या सिच्युएशनला जर आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि तब्बल 24 धावांचं टार्गेट आहे. भूपेंद्र या ठिकाणी येतोय बॉलिंग मार्क वरती. गोटे या नावाने प्रसिद्ध आहे या क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर अंतिम षटक 6 चेंडू 24 धावांचं टार्गेट डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल ना
थोडंसं मुश्किल बनेल. सुरुवातीचे 2 चेंडू जर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली तर मॅच बनू शकते. ओहो, खूपच वेगाने चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने बाउन्स झालाय आणि ज्यामध्ये यावेळेला जरूर दबावाची स्थिती बॅक टू बॅक निर्माण केली जाते. येतोय निर्धाव चेंडू आणि जेवढी जास्त निर्धाव चेंडू येतील ना तेवढंच जास्त प्रेशर आणि तेवढंच वालीवटी मात्र बॅकफुटला जाईल. कारण आता सध्या 5 चेंडू आणि 24 धावा खूपच मुश्किल बनत चाललाय. प्रत्येक चेंडू सीमा रेषे पलीकडे खेळावाच लागणार. आता यावेळेला हवेमध्ये चेंडू येतोय. राहुल सांबर चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त या ठिकाणी फिटनेस दाखवत असताना आपण पाहताय. चेंडू पर्यंत पोहोचला होता परंतु कॅरी केलं नाहीये. चेंडू येतोय जरूर अप्रतिम. पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवरती प्राप्त केल्या जातील. चार चेंडू 22 ची आवश्यकता. आता या वेळेला स्ट्रोक चांगला आहे, कनेक्शन अप्रतिम आणि चेंडूच्या खाली त्या ठिकाणी येतोय क्षेत्ररक्षक. अजून एक विकेटचं पतन, फलंदाज गॉन. मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती आणि त्यासाठी प्रयत्न देखील या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहताय. खूप वेळापर्यंत मैदानाच्या आतमध्ये निलेश हिला आपण पाहिलं. अखेर त्याच्याही बारीला ब्रेक देण्यात आलाय आणि त्याची विकेट ही खूप महत्वाची विकेट. आता 3 चेंडू विजयासाठी 22 धावा. तर जरूर लकी ड्रॉची कुपन सध्या वितरित केली जात आहेत. केवळ 20 रुपयांचं ती कुपन असणार आहे आणि एकूण सायकल आणि त्याचबरोबर इतर 10 बक्षीस ही जरूर लकी ड्रॉ मध्ये देण्यात येतील आणि त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 20 रुपयांचं कुपन या ठिकाणी मिळतंय. ते आपण कुपन घ्या. अगदी व्यासपीठावरती मुजीब फराज त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकडे आपण या लकी ड्रॉ साठी आपण संपर्क साधा, तिथून कुपन विकत घ्या. या सामन्यामध्ये आता फक्त औपचारिकता पाहायला मिळते. वालीव संघाने जबरदस्त बॅटिंग केली जरूर, परंतु शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी जरूर थोडासा संघ बॅकफुटला. जशा पद्धतीने सर्वज्ञ 11 टीमने शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा जोडल्या होत्या आपल्या टीमसाठी त्याच खूप महत्वाच्या ठरल्यात या शेवटच्या षटकामध्ये. आता या वेळेला पुन्हा एकदा फ्लॅट एड, फटका चांगला आहे मिड विकेटच्या झोन मध्ये, त्या ठिकाणी चुकी होणार नाहीये. अजून एक विकेटचं पतन, फलंदाज गॉन. सर्वज्ञ 11 टीमचा बोलबाला या सामन्यामध्ये आपण पाहताय. 5 चेंडू फेकून झालेत आणि फक्त एकच चेंडूचा खेळ आता या क्षणी उर्वरित आहे. फक्त औपचारिक क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर चेंडूची फेकी आपण यावेळेला पाहिली आणि इथं मात्र जरूर सर्वज्ञ 11 सुकसाळे या टीमने मात्र या मॅच वर शिक्कामोर्तब केलंय. एक जबरदस्त सामन्यावरती आपला जरूर खेळ दर्जेदार दाखवलाय आणि इथं सामना जिंकलाय सर्वज्ञ 11 सुकसाळे या टीमनं. खूप लांबवरून दाखल झालेला वालीव हा संघ आपण